ते सोनूदेव थोडक्यात आपण माहिती सांगा. श्री सिद्ध सोनूदेव, पहिला मी या गोष्टीचा निषेध करतो की श्री सिद्ध सोनूदेव आपला भंडाऱ्याच्या चिमटीवर गुण आहे. कुठलंही आपलं काही नाही. आपण कुठलाही गंडा दोरा उतारा दुपारा कुठलाही करत नाही. आपण फक्त भंडाऱ्याच्या चिमटीवर गुंतू. आणि 15 मठ आहे, 15 मठाचा अध्यात्मक चालू आहे. 21 समाजसेवा आहेत आपल्या अन्नदान या. आणि असे कोण जे संकट असतील, जे कमेंट करत असतील, त्यांना मला एक विचारायचं आहे. अहो, तुमची जर काय असेल ते फेक अकाउंट काढून तुम्ही कमेंट टाकताय. अहो, लोक खोळे आहेत का? एवढे लोक येतात म्हणजे काय तर लोकांनी गुण आहे म्हणून येतात ना. आज आम्ही 350 किलोमीटर वरून आलो. रोज एक आमचा दरबार असतोय. तुम्ही कुठल्या गावचे प्रॉपर मी सांगली जिल्ह्यातला कवठेपिरान गावचा आहे. मी या ठिकाणी म्हणजे माढा तालुक्यात मालेगावमध्ये तुम्ही देवासाठी खास आलेले आहे. तुम्ही देवासाठी आलेला आहे. मला ते मी इंस्टावर बघितलं पडलेली कमेंट आणि त्याच्यासाठी मी तिथं आज सकाळीच इथं आलेलो आहे. आणि जे असे कोण करत असतील समाजाकडे त्यांना मला जसं तसं उत्तर द्यायचं आहे की आपला जे काय असेल देवाबद्दल, देवांचं अध्यात्मक आहे, लोकांनी गुण येत आहे. त्यामुळे जे आणि 15 मठात गर्दी वाढत आहे, त्यामुळे लोक हे असं कमेंट टाकत आहे. आणि जो कोणी कमेंट टाकला आहे त्यानं कमेंटला त्या महिला सेवेकऱ्यांनी उत्तर दिलेलं आहे. पण आता इथून पुढे अशा कमेंट काय नाही, त्याच्याबद्दल आम्ही इथं निषेध रॅली काढलेली आहे. आणि आम्ही त्या माणसाचा कोणी व्यक्ती असेल त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी म्हणजे थोडक्यात असं सांगायचं आहे की बाबा रे, म्हणजे महाराज जे आहेत, म्हणजे सोनू महाराज जे आहेत, ते सोनू महाराज असे लिंबू वगैरे असं काय जानू टोल वगैरे असलं काय म्हणजे पद्धत आहे का सोनू महाराजांचा? देवांचा असा विषय आहे की लिंबू वगैरे काय म्हणजे बळी बकरा असं काय करत नाही देव. देवांचं मोठं कार्य म्हणजे देवाने आतापर्यंत 52 जाताचं निर्मूलन केलेलं आहे. म्हणजे अंधश्रद्धा ते काय पाळत नाही देव. देवांचा आणि देव स्वतः जटाधारी आहेत का? नाही, देव जटाधारी वगैरे काय नाही आहे. अशा पद्धतीने हे भक्तगण. आता दुसरे एक भक्तगण आहे, भक्त त्यांचे आपण यांच्याकडून म्हणजे आपण जाणून घ्या. तुम्ही या ठिकाणी कुठून आला, तुमचं नाव काय? मी मिलिंद मुळे, मी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण पश्चिम महाराष्ट्राचा मी सचिव आहे. मी येथे आल्यानंतर जेव्हा महाराजांचं जेव्हा प्रवचन ऐकलं पडसाळीमध्ये, ते पडसाळीमध्ये त्यांचा जन्म कसा झाला, त्यांचं कार्य काय, जन्मतात त्यांना कसा जन्म झाला, त्यांच्यात पुत्रप्राप्ती नव्हती. पुत्रप्राप्तीनंतर त्यांच्या आईनं नवस केला. नवस असा केला की मला पुत्र हो. मग काशीराम बिरुदेवाने त्यांना पावला आणि ते मूल त्यांच्यामध्ये राहिलं आणि पुत्रप्राप्ती झाली. तेव्हापासून ते ग्रॅज्युएशन झालेले आहेत, पदवीधर आहेत, ते सुशिक्षित आहे. कॉलेजमध्ये त्यांना निंदा नालस्ती करत होती. त्यांनी जे शब्द बोलत होते, महाराज जे बोलत होते आज असं होणार आहे, त्याची वाच्यता खरी ठरायची. मग असं होत ते प्रसिद्ध होत आलं. आणि आई वडिलांना त्यांना असं वाटलं की बाबा आपला मुलगा कुठेतरी काहीतरी सांगतोय, काहीतरी भटकतोय आणि त्याच्यामुळं आमच्या मुलाचं काहीतरी होईल या भीतीपोटी त्यांचं 22व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. 22व्या आता त्यांचं वय 26 वर्ष आहे. 26 वर्षामध्ये त्यांचं काम काय जादूटोणा आहे, लिंबू नाही, नारळ नाही, काय नाही. फक्त सोनीदेवाचं जे आहे भंडारा आहे, तो भंडाराचा प्रसाद ज्यांना देतात, ज्या भाविकांना देतात, त्या भाविकांना त्याचा गुण येतो. आणि गुण येऊन ते हजारोच्या संख्येनं 14 मठामध्ये प्रत्येक वेळी जे वार ठेवलेला आहे त्यांनी, ते वारी त्यांनी तिथं उपस्थित राहतात आणि भक्तगणांना आशीर्वाद देतात. आशीर्वाद दिल्यामुळे लोकांना गुण येऊ लागलेला आहे. त्यामुळं ह्या महाराष्ट्रातील कोणी समाजकंटक असतील, ते समाजकंटक ह्या महाराजांचं नाव कसं बदनावावं, त्यांचा प्रचार थांबवावा, कुणा हे भक्तगणाचं पायबंद घालावा, असा जो इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर काही त्यांची निंदा नालस्ती करते आज आम्हाला पाहायला मिळालं. मी सुद्धा पत्रकार असल्यामुळं ही कुठेतरी जनतेमध्ये सत्य आलं पाहिजे. काय म्हणतात तसं एक म्हण आहे, देवा मला पाव मनी नाही भाव. जर तुम्ही मनात ठेवला तर तुम्हाला पावतो. ज्याच्या मनात भावच नाही तिथं देव पावणार नाही. मग लोक जे इथं सत्यासाठी येतात, इथं कुठेतरी सत्य मिळतं आणि आमचं कल्याण होतं म्हणून ते सर्व लोक आज इथं मानेगावच्या मठात माझी दुसरी वेळ आहे. मग तिथं तिसरी वेळ आहे. मी आता त्या मूळ गावी, मूळ स्थान जे जांभळी शिरोळ तालुक्यामध्ये, त्या गावाला एकदम छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये मठ सुद्धा याच्यापेक्षा छोटा आहे. आणि जिथं जे आहे हेरमकट्टा आहे, परत ते वारुळाचं स्थान आहे, त्यात प्रतिकृती नागाची आहे. कोण तिथं श्रद्धेने जातात, त्यांना त्या नागोबाचं दर्शन होतं.
हे मी स्वतः अनुभवलंय. माझ्या कुटुंबात माझ्या नाताला त्याचा अनुभव झालेला आहे. आणि मी हे जे चाललेलं आहे, आम्ही सुद्धा पत्रकार या नात्यानं पत्रकाराचं काम सत्य बाहेर आणणं, तर सत्य बाहेर आणण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. सत्य सत्य सत्यच असतं, असत्य असत्यच असतं. त्यामुळं हे सत्य जनतेने सांगण्यासाठी आम्ही आज खास म्हणून माझे मित्र आहेत, फुलेवादचे संपादक आहेत, फुलेवादचं चॅनल आहे, त्यांना सुद्धा आणि दिवे मराठीचे पण पत्रकार इथं उपस्थित आहे. त्यांनी सुद्धा या मुलाखतीमध्ये का आलो तर जनतेपर्यंत सत्य गेलं पाहिजे. तुमच्या भाविकांचं जे मनोकामना पूर्ण होतं, ज्याचं दुःखाचं निराकरण होत आहे, त्या दुःखाचं निराकरण करण्यासाठी हे भक्त असं हजारोच्या संख्येने येत आहेत. त्यांना सिद्ध सोनूदेव आशीर्वाद देतात. आशीर्वादामुळे अनेक कुटुंबाचं कल्याण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं हा ओढा जास्त प्रमाणात या पद्धतीने लोक म्हणजे पब्लिक जी आहे जमलेलं आहे, तर आपण या ठिकाणी परत तिथं या ठिकाणी जे श्रद्धा माता बहिणी वगैरे आहेत, जे आता जे माझी माई माऊली आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या. ताई, आपण कुठून आलात, म्हणजे इथं कशासाठी आलात, थोडक्यात म्हणजे सांगा. म्हणजे आपण इथं या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे तुमचं नाव सांगा, तुमचं गाव सांगा आणि तुम्ही कुठले आहात, इथं कशासाठी आले हे थोडक्यात सांगा. माझं नाव चित्रा महादेव गुरव, मी बुद्रुकडेवरून आलेले आहे. मी इथं सेवेकरी आहे सोनूदेवांच्या इथे. म्हणजे काही लोक सोनूदेव जे आहेत हे बरोबर नाही, ते जाणून करतात, लिंबू वगैरे असं मंत्रून म्हणजे अशा पद्धतीने इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती वगैरे त्यांचा निंदा करतात. हे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? ते निंदा करते ते योग्य नाहीये, हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय अनुभवलं, म्हणजे सिद्ध महाराज तुम्ही आम्हाला अनुभव आलेला आहे म्हणून तर आम्ही बोलतो. अनुभव म्हणजे नेमकं काय, म्हणजे तुमचं मनोकामना पूर्ण झाली का? काय मनोकामना पूर्ण झाली आमच्या. काय आपलं नाव काय, आपण इथं आलेले आहात कशासाठी? माझं नाव आहे पूनम अमरा बंगराव, मी पंढरपूरवरून आलेली आहे. आणि आज तुमचा कितवा वेळ पंढरपूर? मी 2 महिने झाले मी इथं येते. प्रत्येक सोमवारी पौर्णिमेला इथं येते आणि मला माझा मनापासून मी इथं येते आणि मला अनुभव आलाय म्हणून मी इथं येते. माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं, माझ्या वडील कोरफळ्याचे, त्यांचं बाळासाहेब कोळी माझ्या वडिलांचं नाव, माझ्या आईचं सुरेखा कोळी, कोरफळ्याचे. मी पंढरपूरवरून इथं आम्ही नवरा बायको येतोय. माझ्या मुलाचं ऑपरेशन झालंय, त्याला दिसत नाहीये. मी इथून जेव्हापासून गेलीये तसं त्याला 100% डोळ्याला फरक पडलेला आहे आणि तो म्हणतोय मम्मा मला थोडं थोडं दिसतंय. आणि मला खरंच खूप भारी वाटतं इथं येऊन, मठात येऊन. म्हणजे तुमच्याकडून सोनू महाराजने का पैसे अजिबात नाही, काही सुद्धा नाही, नाही नाही, काही सुद्धा नाही. काही विना मोबदला काही नसताना मला फक्त इथं मनापासून मी इथं येते, देवांचं नाव घेतलेलं आहे मनापासून. आणि माझं मिस्टर मुलांचे डोळे दिसत नव्हते, ते दिसतंय. श्रद्धेने या ठिकाणी सोनू महाराज. मी माझ्या मुलाचं ऑपरेशन केलंय, 2 लाख रुपये घालवले त्याच्या ऑपरेशनला. लेन्स टाकलेली आहे त्याला 30,000ची, 2 लाख रुपये खर्च केलाय तरी त्याला दिसत नव्हतं, डोळ्यावर पांढरं आलं होतं. आणि मी इथं, मला माझ्या आईनं सांगितलं की तू इथं ये माणेगाव मध्ये मठामध्ये, ते श्री सिद्ध सोनूदेवांचं तू दर्शन घे, मनापासून त्यांची तू आराधना कर, तू तुझ्या मुलासाठी जे काही मागायचंय ते माग, तुला बरं म्हणजे जे काय मिळायचं ते मिळेल. मग मी इथं येते, 2 महिने झाला आता मी इथं येते, तर माझ्या मुलाला फरक आहे. म्हणजे चालता बोलता देव म्हणजे सोनू सिद्ध महाराज असं तुम्हाला म्हणायचं? हो. तर आपण या श्रद्धा माता बहिणीकडून आपण ऐकलेलं. आता दुसरे जी माता बहिणी आहे, आजी तुमचं इकडे या. तुमचं नाव काय आहे, आपण कुठून आला? वैरागवर आला. तुमचं पूर्ण नाव काय? मंगल जिन्नस वाघमारे, वैराग. बरं, तुम्ही इथं कशासाठी येत आहे? मला 10-11 वर्ष झाले, मला औषधाचा त्रास आहे, तरी पण काय फरक नाही. औषध नाही खाल्लं का उठायला येत नाही, बसायला येत नाही. मग आता इथं यायच्या आधी मी हात जोडले, मी आता औषध खाणार नाही, मी इकडे दर्शनाला येणार. मग मी इकडे यायच्या आधीच 1-8 दिवस मी औषध बंद केले. मी इकडे आल्यापासून आता माझे 6-7 वाऱ्या झाल्या, माझं 5 पैशाचं पण औषध नाही. मी अशी थोडक्यात तुमचं गुणगान जे काय तुमचं महाराजांच्या आशीर्वाद आल्यापासून कमी झालं सगळं. महाराजांनी तुमच्याकडून त्याच्या काहीच नाही, काय नाही, माझी मी काही समाजकंटक लोक महाराज बरोबर नाही, महाराज असं ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. तर दुसरा जी आहे या ठिकाणी दुसरे एक श्रद्धा माता बहिणी आहेत या ठिकाणी, तर त्यांच्याकडे आपण जाणून घ्या. मावशी, आपलं नाव काय? पिंपरी. बरं, तुम्हाला काय त्रास होते? मी घासासाठी माझ्या मुलाची काय कंपनी आहे, मग त्याच्यासाठी येत होती, त्याला मुलासाठी येत होते, पण मुलगा मला श्रद्धा ठेवला या महाराजाच्या हाताला गुण आला, माती ही भंडारा समजून लावलं, मातीचा भंडारा झाला असं तुम्हाला म्हणायचं. तर या ठिकाणी दुसरे एक श्रद्धा माता इकडे बहिणी आहेत,
तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया. खरोखरच जे सोनू महाराजांविषयी समाजकंटक लोक अपप्रचार जे समाजामध्ये पसरतात त्याबाबत या ठिकाणी दुसरी एक आमची बहिणी आहेत. ताई, तुमचं नाव काय, आपण कुठून आलात? हे आमचे जाऊबाई आहेत, वैरागचा आम्ही. हा, ह्यांना म्हणजे तुमचा त्रास काय होतो थोडक्यात? लय पोटात काय फरक पडला नाही मला, इथं आल्यापासून फरक पडला. ठीक आहे, ओके. पोट दुखत होतं, दवाखाना लय केलं, काय फरक पडला नाही, इथं आल्यापासून चांगला फरक पडला. म्हणजे सोनू महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला फरक. चौथ्याच ह्याला फरक पडला त्यांना. इकडे या. आजी, तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आलात? मी कोरपळेहून आले, बार्शी तालुका. कुठं? कोरपळे. कोरपळे. बरं, आपण इथं आलात, कशासाठी आलात? आपण आपल्या फरक आपल्याला गुन्हा आला म्हणून बाद झालं. म्हणजे नेमकं त्रास काय होता? मला मणक्याचा त्रास होता, उठा येत नव्हतं, बसा येत नव्हतं, तमान हाती सगळं होतं. म्हणजे म्हणजे तुम्ही फक्त नुसत्या सोनू भंडाऱ्या- महाराजांचा भंडारावरती हा, भंडाऱ्या. भंडारामध्ये गुण आलेला आहे गुण तुम्हाला. आलेला आहे, त्यासाठी हा. तुमच्या याकडे श्रद्धा आहे. त्या सोनू महाराजांची काही समाजकडे चिखलफेक करतात, त्यांना काय करावं असं तुम्हाला वाटतंय? काय करावं आता, हे का आम्हाला त्यांची गरज आहे. सोनू महाराजची आपणास गरज आहे. हो. तर आपण इथे या ठिकाणी फक्त तर दुसरं इथे या ठिकाणी बघताय आपण. इकडे थोडस कॅमेरे करा. या ठिकाणी जी आहे पब्लिक जी दिसते ही माझी श्रद्धा माती. लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें